back to Choose Chemistry, an online platform that will make your chemistry your chemistry. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीचा पार्ट 7 आपण 7A and 7B म्हणून शिकतोय. And I hope तुम्हाला माहिती आहे की 7A and 7B असं करण्याची आपल्याला का गरज पडली. आपण इलेक्ट्रोकेमिकल सेलची सुरुवात केली. त्यामध्ये दोन टाइपचे सेल असतात, इलेक्ट्रोलायटिक सेल and गॅल्व्हॅनिक सेल. इलेक्ट्रोलायटिक सेल शिकत असताना आपल्याला दोन टाइपचे दोन पार्ट्स करावे लागले. एक होतं इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl जे पार्ट ए मध्ये शिकलो, आणि आज आपल्याला बघायचं आहे इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl. सो मीठच आहे, पण लास्ट लेक्चर मध्ये मेल्ट केलेलं मीठ होतं, म्हणजे हाय टेम्परेचर दिलं आणि त्याला वितळवलेलं मेल्ट केलेलं. आता त्याला टेम्परेचर नाही द्यायचंय, तर त्या मिठामध्ये फक्त आपल्याला पाणी ऍड करायचं आहे. इट मीन्स aqueous NaCl तयार होईल. सो एवर कीप इन माइंड NaCl aqueous is nothing but NaCl plus water. NaCl plus water. आणि कधीही मीठ पाण्यामध्ये टाकल्यानंतर सॉल्ट म्हणजे NaCl इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. मग इलेक्ट्रोलाइट्स काय करतात, पाण्याच्या प्रेझेन्स मध्ये आयन्स मध्ये डिसोसिएट करतात. सो NaCl ला जसं तुम्ही पाण्यामध्ये टाकता तो फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये रिएक्शन करतो आणि ती रिएक्शन असते डिसोसिएशन इनटू आयन्स. पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन अँड निगेटिव्हली चार्ज क्लोराइड आयन. सो तुम्हाला आता लक्षात आलं असेल, पहिल्यांदा आपण काय करणार, तीन पार्ट मध्ये शिकणार. फर्स्ट असणार आहे आपलं कन्स्ट्रक्शन, जे ऑलरेडी तुम्ही बोर्डवर बघताय. कन्स्ट्रक्शन ऑफ सेल. सेकंड मध्ये काय शिकायचं आहे आपल्याला, रिएक्शन्स. मोल्टनला पण आपण सेम सिक्वेन्सनी गेलेलो. आणि थर्ड मध्ये काय करायचं आहे आपल्याला, रिझल्ट किंवा काय आपलं कन्क्लुजन आहे ते. सो लेट अस स्टार्ट विथ कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन मध्ये काहीच डिफरन्स नाहीये, सगळं सेम लिहायचं आहे. काय असतं, एक कंटेनर असतो, त्या कंटेनर मध्ये तुम्हाला आता ॲक्वियस NaCl घ्यायचं आहे, म्हणजे मीठ आणि पाणी. त्या कंटेनर मध्ये परत आपण दोन इलेक्ट्रोड डिप करतो, एनोड अँड कॅथोड. हे इलेक्ट्रोड कशाचे होते, तर ते इनर्ट आहेत, म्हणजे ग्रॅफाइट कार्बनचे असतात. त्यानंतर एनोडला आणि कॅथोडला आपण मेटॅलिक वायर लावली आहे. सो दिस इज मेटॅलिक वायर. ही मेटॅलिक वायर आहे. का लावली आहे, जेणेकरून तुमची बॅटरी अँड एनोडला आपण कनेक्शन दिलं. बॅटरी अँड एनोड आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर. बॅटरीचा सिम्बॉल काय असतो, अशी एक मोठी लाईन, अशी एक छोटी लाईन. ही मेटॅलिक वायर, ही मेटॅलिक वायर. मोठी लाईन काय इंडिकेट करते, पॉझिटिव्ह टर्मिनल. छोटी लाईन काय इंडिकेट करते, निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बॅटरी. पॉझिटिव्ह टर्मिनल कुठे लावायचं असतं, एनोड साइडला, हेन्स एनोड बिकम पॉझिटिव्हली चार्ज्ड. निगेटिव्ह टर्मिनल कुठे लावायचं, कॅथोडला, हेन्स कॅथोड्स बिकम निगेटिव्हली चार्ज्ड. सो जे मराठीत सांगितलं ते इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, सो सिंपल. द कंटेनर, कुठला कंटेनर, हा, ऑफ अ इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ और इज फिल्ड विथ ॲक्वियस NaCl. टू इनर्ट म्हणजे ग्रॅफाइट इलेक्ट्रोड्स आर डिप्ड इनटू इट किंवा आर इमर्स्ड इनटू इट. दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर. ते जे इलेक्ट्रोड आहेत आता ते मेटॅलिक वायरने कुणाला कनेक्ट झाले, टू एक्सटर्नल सोर्स ऑफ डायरेक्ट करंट. बाहेरून करंट दिलाय ना आपण, मग तो करंट कोणा थ्रू दिलाय, बॅटरी थ्रू. सो तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय, दे आर कनेक्टेड बाय मेटॅलिक वायर टू बॅटरी किंवा टू एक्सटर्नल सोर्स ऑफ डायरेक्ट करंट, परत म्हणजेच बॅटरी. लास्ट पॉइंट, बॅटरीचा पॉझिटिव्ह टर्मिनल इज कनेक्टेड टू एनोड and battery's negative terminal is connected to cathode. So last lecture मध्ये जे तुम्ही कन्स्ट्रक्शन दिलंय तेच कन्स्ट्रक्शन कॉपी पेस्ट करायचं आहे. डिफरन्स फक्त इथे झाला, लास्ट लेक्चर मध्ये तुम्ही फ्यूज्ड म्हणजेच मोल्टन NaCl यूज केलंय, या लेक्चर मध्ये तुम्ही ॲक्वियस NaCl यूज करणार आहे. सो कन्स्ट्रक्शन आय होप क्लिअर असतील. रिएक्शन्स खूप इम्पॉर्टंट आहेत याच्या. पहिला याचा स्क्रीनशॉट करा, मग आपण सेकंड पार्ट कडे जाऊ, दॅट इज रिएक्शन्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl.
सो आपलं कन्स्ट्रक्शन संपलं. आपण रिॲक्शन्स बघायचे. मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्येच सांगितलेलं की रिॲक्शन्स फॉर मोल्टन NaCl आणि रिॲक्शन्स ऑफ ॲक्वियस NaCl मध्ये फरक असणार आहे. कन्स्ट्रक्शन सेम होतं बट रिॲक्शन्स डिफरंट आहे. सो पहिला क्वेश्चन, मॅम नेमकं असं झालं काय की ज्याच्यामुळे आपल्या रिॲक्शन्स बदलले? बघा, मी इकडं ती सेल काढली आहे, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl. एक कंटेनर आहे, बाकी सगळं कन्स्ट्रक्शन सेम आहे, फक्त खाली कोण आहे कंटेनर मध्ये? मोल्टन NaCl हीट केलेलं मीठ आहे, वितळलेलं मीठ आहे. पण इथं काय आहे? मीठ तर आहेच, पण मिठासोबत अजून पाणी आहे. सो हा मेन डिफरन्स आहे. मोल्टन NaCl मध्ये फक्त NaCl आहे, त्यामुळे तिथे रिॲक्शन्स कशा झाल्या? करंट एकदा पास झाला, करंट द्यायला चालू केलं की तुमचे जे आयन्स आहेत, पॉझिटिव्ह साइड इकडे आहे, तेव्हा एनोड पॉझिटिव्हली चार्ज झाला आणि तुमच्या खाली जे काही सगळे क्लोराईड आयन्स आहेत निगेटिव्ह चार्ज, ते तुमच्या एनोडनी पॉझिटिव्हली चार्ज एनोडनी निगेटिव्हली चार्ज क्लोराईड आयन्सना अट्रॅक्ट केलं. सिमिलर वे मध्ये कॅथोड वॉज निगेटिव्हली चार्ज, त्यामुळे त्यांनी पॉझिटिव्हली चार्ज सोडियम आयन्सना अट्रॅक्ट केलं. आणि पहिली प्रोसेस तुमची काहीतरी अशी दिसायला लागलेली. आणि मग मी तुम्हाला शिकवलं रिॲक्शन्स घ्यायला. फर्स्ट आपण शिकलेलो एनोड वरती काय होतं, तर एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. अँड आय यूज टू आस्क यू ऑक्सिडेशन म्हणजे काय, तर तुम्ही मला सांगायचा मॅम ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. सो साहजिक होतं एनोडच्या साईडला हे Cl मायनस आहे की जो आपला एक इलेक्ट्रॉन लॉस करतील अँड ही रिॲक्शन देतील. Cl मायनस विल गिव्ह Cl अँड 1 इलेक्ट्रॉन. सिमिलरली असे सगळे क्लोराईड आयन्स आपला एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकत होते, ज्याला प्रायमरी प्रोसेस म्हटलं. आणि या दोघांना आपण ऍड केल्यावर आपल्याला असं लक्षात आलं की 2 क्लोराईड आयन्स जेव्हा 2 इलेक्ट्रॉन बाहेर टाकतायत, 1 इलेक्ट्रॉन प्लस 1 इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकतायत, तेव्हा Cl प्लस Cl Cl2 गॅस रिलीज होतो ॲट एनोड. सो एनोड वरती Cl2 गॅस रिलीज झालेला. आणि कॅथोड वरती काय झालेलं? कॅन एनीवन रिमेंबर? मॅम कॅथोड असा इलेक्ट्रोड असतो की ज्याच्यावरती रिडक्शन होतं. सो आय यूज टू आस्क यू व्हॉट इज रिडक्शन? मॅम रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन. सो इलेक्ट्रॉन कोण घेणार? ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो इलेक्ट्रॉन घेणार. सो Na+ इलेक्ट्रॉन घेतो अँड सोडियम बनवतो. हा पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण एक इलेक्ट्रॉन आल्यानंतर पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह न्यूट्रल बनून सोडियम सॉलिड बनला की ज्याचा व्हाईट कलर होता, सिल्वरी व्हाईट कलर. सो कॅथोड वरती मेटॅलिक सोडियम डिपॉझिट झाला आणि एनोड वरून क्लोरीन गॅस रिलीज झाला. हे आपल्या रिॲक्शन्स होत्या, कारण इथं फक्त तुमचा Na+ अँड Cl- होता. बट इथे बघा NaCl तर आहेच, पण वॉटर पण आहे. त्यामुळे आता असं होणार आहे, एनोडिक कंपार्टमेंटच्या रिॲक्शन शिकताना, लेट मी ड्रॉ द स्ट्रक्चर. आपण परत एक बीकर काढू. हा तुमचा पॉझिटिव्हली चार्ज एनोड, निगेटिव्हली चार्ज कॅथोड अँड बॅटरी. मी रफ इमेज काढायले. डेफिनेटली Na मध्ये पाणी टाकल्यावर आयन्स तर तयार होणार आहेत. सो तुमचे Cl- आयन्स इकडे गोळा झाले असणार, Na+ आयन्स इकडे गेले असणार. वाय Na+ इकडे? कारण कॅथोड इज निगेटिव्हली चार्ज अँड एनोड इज पॉझिटिव्हली चार्ज. हेन्स पॉझिटिव्ह चार्जकडे निगेटिव्ह चार्ज अट्रॅक्ट झाला, निगेटिव्ह चार्जकडे पॉझिटिव्ह झाला. बट देअर इज स्टील वॉटर मॉलिक्युल्स इन द बीकर. बीकरमध्ये अजून पाणी सुद्धा आहे. त्यामुळे जेव्हा मी आता असं म्हणेन की एनोड वरती काय रिॲक्शन होईल, सो एनोड वरती अजूनही ऑक्सिडेशनच होणार आहे. बिकॉज यू नो दिस इज युनिव्हर्सली ट्रू दॅट एनोड वरती ऑक्सिडेशन होतं. अँड व्हॉट इज ऑक्सिडेशन? अजून सुद्धा ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉनच असतं. पण हा इलेक्ट्रॉन लॉस करण्यासाठी आता भांडणं लागले. क्लोरीन म्हणतो मी इलेक्ट्रॉन लॉस करेन,
सो काय तयार होईल क्लोरीनने जर इलेक्ट्रॉन लॉस केला तर Cl प्लस 1 इलेक्ट्रॉन. पण वॉटर म्हणतो मी सुद्धा इलेक्ट्रॉन लूज करू शकतो. सो जर वॉटरने इलेक्ट्रॉन बाहेर टाकला, इफ इलेक्ट्रॉन इज गोइंग टू रिलीज, इलेक्ट्रॉन बाहेर जाणं म्हणजे काय रे, स्वतःवर पॉझिटिव्ह चार्ज येणं. सो हायड्रोजन्स येतात, पॉझिटिव्ह चार्ज अँड ऑक्सिजन गॅस रिलीज होतो. सो मला बॅलन्स करायचं आहे 4H प्लस म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल. सो ॲनोड वरती 2 रिॲक्शन्स होणार आहेत. सिमिलर वे मध्ये कॅथोड वरती सुद्धा 2 रिॲक्शन्स होतात. बघा मी आता कॅथोडचे लिहून दाखवले. कॅथोडवर कोणती प्रोसेस होते, रिडक्शन. व्हॉट इज रिडक्शन मॅम, रिडक्शन इज गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो कोण इलेक्ट्रॉन गेन करणार, ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे तो तर करणारच. सो परत कुठल्या 2 रिॲक्शन्स आल्या मॅम, Na प्लस आपण 1 इलेक्ट्रॉन देऊया त्याला आणि मेटॅलिक सोडियम बनवेल. बरोबर आहे, पण वॉटर म्हणतोय मी सुद्धा इलेक्ट्रॉन गेन करू शकतो, घेऊ शकतो. सो वॉटर विल ऑल्सो गेन इलेक्ट्रॉन. 2 वॉटर मॉलिक्युल्स when gain 2 electrons it will form वॉटर आहे, कोणतरी स्पीसीज आहे. जी स्पीसीज इलेक्ट्रॉन घेते तिच्यावर चार्ज कुठला येतो, निगेटिव्ह. मग निगेटिव्हली चार्ज कोण असतं, OH मायनस. पाण्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कोणावर असतो, OH मायनस वरती. आणि राहिलेला हायड्रोजन गॅस रिलीज होतो. बाकी रिॲक्शन बॅलन्स करा. किती OH मायनस आहेत, 2 OH मायनस, 2 H2 गॅस, 2 4. हां ठीक आहे, नो प्रॉब्लेम, एकच H2 गॅस रिलीज होईल. सो दिस इज नाउ बॅलन्स. मी अजून तुम्हाला रिॲक्शन लक्षात कशा ठेवायच्या वगैरे काहीच नाही शिकवते. फक्त एवढं शिकवते की रिॲक्शन्स का डिफरंट झाला, नेमकं कोणामध्ये भांडणं लागली. ॲनोडवरती ऑक्सिडेशन होणार हे फिक्स आहे. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन हे सुद्धा फिक्स आहे. आता कोण इलेक्ट्रॉन लूज करणार, क्लोरीन म्हणतो माझ्याकडे एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन आहे मी लूज करतो. वॉटर म्हणतो क्या बात आहे मी पण इलेक्ट्रॉन लूज करू शकतोय. आणि जर वॉटरने इलेक्ट्रॉन लूज केला, इलेक्ट्रॉनचं जाणं म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज आला पाहिजे. मग पॉझिटिव्ह चार्ज कोणामध्ये असतो, वॉटर जर तुम्ही लिहिला HOH तर पॉझिटिव्ह चार्ज कोणावर असतो, H प्लस. म्हणजे रिॲक्शन्स मध्ये तुम्हाला H प्लस बनवावा लागेल आणि O2 गॅस रिलीज होईल. सिमिलर वे मध्ये कॅथोडकडे जे इलेक्ट्रॉन्स येणार आहेत तो कॅथोड म्हणतो की गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. सोडियम म्हणतो मी करतो, सोडियम 1 इलेक्ट्रॉन घेऊन मेटॅलिक सोडियम बनवेल. वॉटर म्हणतो क्या बात आहे मी पण इलेक्ट्रॉन घेऊ शकतो. जर वॉटरने इलेक्ट्रॉन घेतले तर इलेक्ट्रॉन घेतल्यानंतर निगेटिव्ह चार्ज येतो, कोणावर आहे, OH मायनस. म्हणून आपण OH मायनस तयार करतो आणि हायड्रोजन गॅस रिलीज करतो. आता 2 रिॲक्शन ॲट अ टाइम तर होणार नाही. यातली एकाची कोणाची तरी स्ट्रेंथ जास्त असते आणि तीच रिॲक्शन तिथं होणार आहे. सो पहिलं तुम्ही तर बघून घ्या की वाय देयर इज डिफरन्स इन रिॲक्शन, नेमकं काय झालं इकडे आणि इकडे, याचा स्क्रीनशॉट करा. मग मी तुम्हाला शिकवते एक्झॅक्टली आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये काय लिहायचं आहे. हॅव अ स्क्रीनशॉट. चला मग आता आपण बघूया की कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर आपण नेमकं रिॲक्शन्स लिहायच्या कशा. जेव्हा ॲक्वियस NaCl ची गोष्ट येईल तेव्हा पहिला कॅथोडसाठी रिॲक्शन लिहायची आणि मग ॲनोडसाठी लिहायची. सो हेडिंग द्या पहिला रिॲक्शन ॲट कॅथोड. ही हिंट किंवा ही ट्रिक तुम्हाला खूप यूज होणार आहे. पहिला कॅथोडची रिॲक्शन घ्या जेव्हा तुम्ही ॲक्वियस साठी शिकताय. सो अगेन माझे परत तेच क्वेश्चन्स असतील. कॅथोड वरती काय होतं, ऑलवेज रिडक्शन. अँड रिडक्शन म्हणजे काय, गेन ऑफ इलेक्ट्रॉन. कोण गेन इलेक्ट्रॉन करू शकतं, एक तर तुमचा पॉझिटिव्हली चार्ज Na+. मॅम Na+ can take 1 electron and form sodium solid. पण प्रत्येक
रिॲक्शनची काहीतरी एन्थॅल्पी असते. आता हे काय झालंय, इलेक्ट्रॉन गेन केलाय, सो इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी असणार. सिमिलर वे मध्ये आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये त्याला इलेक्ट्रोड पोटेन्शियल असं म्हणतो. काय म्हणतो आपण, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, ई नॉट किंवा ई सुद्धा लिहिलं जातं. नॉट तेव्हा जेव्हा स्टँडर्ड असेल, ई जेव्हा नॉन स्टँडर्ड असेल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल ही एक स्ट्रेंथ आहे, ऑलरेडी कॅल्क्युलेटेड आहे, पण तुम्हाला मात्र त्याच्या व्हॅल्यूज लक्षात ठेवाव्या लागणार. आपण इलेक्ट्रॉन गेन केलाय, सो एनर्जी रिलीज केली असणार. इलेक्ट्रॉन आत येतोय म्हणजे एनर्जी बाहेर, म्हणून साइन आणि मायनस, अँड व्हॅल्यू आहे 2.71 वोल्ट. कारण ई काय आहे, इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. पोटेन्शियलचे युनिट काय असतं, वोल्ट. सिमिलर वे मध्ये कॅथोड वरती कोणासोबत फाईट चालू आहे आपली, वॉटर मॉलिक्यूल सोबत. सो लिहा वॉटर मॉलिक्यूल, तो सुद्धा काय म्हणतोय, मी सुद्धा इलेक्ट्रॉन गेन करू शकतो. एक वॉटर मॉलिक्यूल एक इलेक्ट्रॉन गेन करेल. जर मी दोन वॉटर मॉलिक्यूल लिहिले तर ते दोन इलेक्ट्रॉन गेन करतील. आणि रिॲक्शन काय होणार, व्यवस्थित बघा. मी वॉटर मॉलिक्यूल काढते, HOH. अजून एक काढा, कारण दोन दिले, HOH. हे दोन वॉटर मॉलिक्यूल काय करणार आहे, इलेक्ट्रॉन्सना आत घेणार आहेत. जर मी इलेक्ट्रॉनला आत घेत असेल तर मला सांगा चार्ज कोणता यायला पाहिजे माझ्यावर, निगेटिव्ह. मग मी तोच क्वेश्चन विचारते, जर आता वॉटर मॉलिक्यूल इलेक्ट्रॉन घेत असेल तर त्याच्यावर चार्ज कोणता येणार, OH मायनस, OH मायनस. सो कॅन आय से दोन इलेक्ट्रॉन आत आल्यानंतर दोन OH मायनस तयार झाले, 2 OH मायनस तयार झाले. आणि दिसतंय काय उरलेलं तुम्हाला, हा हायड्रोजन अँड हा हायड्रोजन. काय तयार होईल, H2 गॅस. सो प्लस लिहा, H2 गॅस रिलीज होतो. आणि याचं जे इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे ते आहे मायनस, कारण परत बघा इलेक्ट्रॉन आत घेतोय म्हणजे एनर्जी रिलीज, सो मायनस 0.83 वोल्ट. आता व्हॅल्यूज तुमच्या समोर आहे. ही रिॲक्शन एकमेकांसोबत फाईट करतायत, त्यांची लढाई चालू आहे. याची स्ट्रेंथ आहे -2.71, याची स्ट्रेंथ आहे -0.83. कोणाची स्ट्रेंथ जास्त आहे, वॉटरची, 0.83. -0.83 इज ग्रेटर. सो स्ट्रेंथ ऑफ 0.83 -0.83 is greater than potential of -2.71. याचा अर्थ वॉटर जिंकला कोणापेक्षा, सोडियम पेक्षा, Na+ पेक्षा. दॅट मीन्स जरी दोन रिॲक्शन एकमेकांच्या सोबत फाईट करत असतील कॅथोडिक कंपार्टमेंट मध्ये, तरी सुद्धा ॲज इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ वॉटर is higher than that of sodium, the tendency to gain electron is more for water. त्यामुळे ही रिॲक्शन होते, ही रिॲक्शन होत नाही. त्यामुळे आता तुम्ही काय करणार, दोन्ही रिॲक्शन लिहायच्या, पोटेन्शियल लिहायचं आणि काय म्हणायचं, as electrode potential of water is higher than that of sodium at cathode we observe this reaction. मग ही झाली आता तुमची कॅथोडिक कंपार्टमेंट मधली रिॲक्शन, ही होत नाही. ठीक आहे. सो तुम्ही ऑब्झर्व काय करणार, मग ऑब्झर्वेशन काय येईल तुमचं, इथंच लिहून घेऊ आपण ऑब्झर्वेशन कॅथोडचं. ही रिॲक्शन जर होत नाहीये त्यामुळे मेटॅलिक सोडियम सिल्वरी व्हाईट कलर दिसेल का, आता नाही दिसणार, पण हायड्रोजन गॅस रिलीज होताना दिसेल. ही रिॲक्शन होतीये. तुम्हाला OH मायनस तर दिसणार नाहीये डोळ्यांनी, पण H2 गॅस रिलीज होतोय हे दिसलं. सो H2 गॅस इज रिलीज. हायड्रोजन गॅस जेव्हा रिलीज होतो पॉपिंग होतो, बुडबुड येतात. तो बुडबुड आले म्हणजे हायड्रोजन गॅस रिलीज झाला. डन. एकदा कॅथोडिक कंपार्टमेंटचा स्क्रीनशॉट करून घ्या. देन वी गो फॉर एनोडिक कंपार्टमेंट.
चलो नाव लेट अस स्टडी रिएक्शंस ॲट एनोड. एनोड वरती काय होत असतं? ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला काढून टाकायचे. कोण टाकतं? Cl मायनस. ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन आहे तोच इलेक्ट्रॉन टाकणार. सो Cl मायनस जेव्हा एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल तेव्हा तो Cl प्लस 1 इलेक्ट्रॉन देईल. पण तुम्हाला माहिती आहे आपण अशा सेम टाइपच्या दोन रिएक्शन ऍड करतो. म्हणजेच काय? 2Cl मायनस will give me Cl2 gas and 2 electrons will be released. ही फायनल रिएक्शन होते तुमची. 2Cl मायनस जेव्हा दोन इलेक्ट्रॉन बाहेर टाकतात तेव्हा क्लोरीन गॅस रिलीज होतो. आणि यासाठी जे तुमचं रिडक्शन पोटेन्शियल आहे किंवा आता इथं काय झालं? ऑक्सिडेशन. त्यामुळे मी लिहिणार ऑक्सिडेशन पोटेन्शियल. एनोड वरती ऑक्सिडेशन होतं, सो आय रोट ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ते किती आहे? -1.36 वोल्ट. -1.36 वोल्ट. आता त्याच्यासोबत फाईट कोण करतं? वॉटर. वॉटर काय म्हणतो? तो सुद्धा इलेक्ट्रॉन बाहेर देऊ शकतो. एक वॉटर मॉलिक्यूल एक इलेक्ट्रॉन बाहेर देईल तर दोन वॉटर मॉलिक्यूल्स 2 इलेक्ट्रॉन्स बाहेर टाकेल. मग बघा, चला बघूया काय होतं. एक वॉटर मॉलिक्यूल लिहिला मी, दुसरा वॉटर मॉलिक्यूल लिहिला मी. आता मला सांगा, इलेक्ट्रॉन बाहेर चाललेत. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे चार्ज कुठला यायला पाहिजे रे? पॉझिटिव्ह चार्ज. मग पॉझिटिव्ह चार्ज असतो कोणावर? हायड्रोजनवर. हायड्रोजनवर हायड्रोजनवर हायड्रोजनवर. सो किती H प्लस तयार झाले? 4 H प्लस तयार झाले. सो लेट मी राईट फर्स्ट 4 H प्लस तयार होतात आणि उरलंय काय? तर हा एक ऑक्सिजन and हा एक ऑक्सिजन. So O and O will give you O2 gas. So complete reaction झाली कशी? 2 water molecules gives 4H plus and O2 gas and releases 2 electrons. याची जी ताकद आहे, याचं जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे ते असतं -0.4 व्होल्ट. तुम्हाला सुद्धा व्हॅल्यू पाठ कराव्या लागतील. मग आता मला सांगा, परत कोणाची व्हॅल्यू जास्त आहे? डेफिनेटली ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ वॉटर इज ग्रेटर दॅन ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ कोण आहे आपला? Cl मायनस. बरोबर ना? -0.4 इज ग्रेटर दॅन -1.36. सो परत एकदा ही रिएक्शन जिंकली आहे. सो ऑब्झर्वेशन काय पाहिजे होतं? व्हॉट शुड बी द ऑब्झर्वेशन? ऑब्झर्वेशन पाहिजे होतं की तुमचा जो एनोड आहे या एनोड वरून ऑक्सिजन गॅस रिलीज होताना दिसायला पाहिजे होता. पण झालं असं, जेव्हा एक्सपेरिमेंटली ऑब्झर्व केलं तेव्हा ऑक्सिजन नाही तर क्लोरीन गॅस रिलीज होतोय. सो क्लोरीन गॅस कुठे? ही रिएक्शन. भले इलेक्ट्रॉन पोटेन्शियल वाइज वॉटर जिंकलं तरी पण एक्सपेरिमेंटली ही रिएक्शन होत नाहीये, हीच रिएक्शन होतीये. सो ऑब्झर्वेशन काय झालं? क्लोरीन गॅस इज रिलीज्ड ॲट एनोड. मॅम याला काय अर्थ आहे? पहिला तर फाईट केली ते केली, रिझल्ट बघितल्यावर सुद्धा लक्षात आलं की वॉटर जिंकणार आहे. पण हो, हे झालं सगळं थेरॉटिकल. ऑन पेपर असं वाटतं की वॉटर जिंकलाय, सो वॉटरची रिएक्शन ऑक्सिजन गॅस रिलीज करेल. पण एक्सपेरिमेंट काही वेगळंच सांगते. एक्सपेरिमेंट सांगते खाली वॉटर नाही तर क्लोरीनने इलेक्ट्रॉन लूज केलाय, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड क्लोरीन गॅस रिलीज केलाय. डन. सो म्हणून मी तुम्हाला शिकवलं, आधी कॅथोड कंपार्टमेंट घ्या, फायटिंग बनवा, कॉम्पिटिशन, वॉटरचीच रिएक्शन जिंकलेली आणि त्यावेळी हायड्रोजन गॅस रिलीज झालेला, बुडबुड आलेली. सो येलो कलरच्या आपण बुडबुड करू. दिस बुडबुड टेल्स दॅट हायड्रोजन गॅस रिलीजेस ॲट कॅथोड. बट एनोड वरती परत तुम्ही फायटिंग केल्यावर वॉटर जिंकला, बट एक्सपेरिमेंटली क्लोरीन गॅस रिलीज होतं, त्यामुळे परत तुम्ही हीच रिएक्शन लिहायची. पण लिहिताना दोन्ही रिएक्शन्स लिहायच्या, इलेक्ट्रोड ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहायचं आणि म्हणायचं
even though the water has high oxidation potential, experimentally it is observed that chlorine gas is released at anode. Hence, it is concluded that reaction number 1 takes place in anodic compartment. ओके, मग आपल्याला आता ओव्हरऑल रिॲक्शन लिहायची आहे. आपण इथे लिहू शकतो. सांगा मला, पहिलं तुम्ही कॅथोड शिकलेला. सो कॅथोड वरती कोणती रिॲक्शन झालेली? वॉटरची जिंकलेली, म्हणजे 2 वॉटर मॉलिक्युल्स विल लूज इलेक्ट्रॉन, गेन इलेक्ट्रॉन, रिडक्शन झालं. 2 इलेक्ट्रॉन घेतील, इलेक्ट्रॉन्स आतमध्ये आले म्हणजे OH मायनस तयार होणार आहे. 2 OH मायनस and H2 gas was released. आणि आताच तुम्ही एनोडची कोणती रिॲक्शन फिक्स केली आहे? ही वाली. कशी लिहिणार ती? 2Cl मायनस will give Cl2 gas plus काय लिहिलंय? 2 इलेक्ट्रॉन्स. बघा इलेक्ट्रॉन्स मॅच होतात का? आपल्याला जस्ट ऍड करायचं या रिॲक्शन्स ना. येस, 2 इलेक्ट्रॉन्सला 2 इलेक्ट्रॉन्स कट होतील. उरलेली रिॲक्शन आहे कशी लिहून घ्या. काय दिसतं तुम्हाला? 2 वॉटर प्लस 2Cl gives, इकडे काय दिसतं? 2OH प्लस H2 गॅस प्लस Cl2 गॅस. सो ही तुमची ओव्हरऑल रिॲक्शन झाली. ही तुमची ओव्हरऑल रिॲक्शन आहे. एकदा याचा तुम्ही स्क्रीनशॉट करा, त्याच्यानंतर आपण बघू पुढे काय लिहायचं आहे. बघा, मी तुमच्यासाठी परत एकदा ओव्हरऑल रिॲक्शन इथे लिहिली आहे. कॅथोड वरती काय झालेलं ती रिॲक्शन? वॉटर जिंकलेलं. एनोड वरती सुद्धा वॉटर जिंकलं, पण एक्सपेरिमेंटली क्लोरीन गॅस रिलीज झाला, म्हणून आपण ओव्हरऑल लिहिताना एनोड वरची ही रिॲक्शन कन्सिडर केली. मी दोघांना ऍड केल्यानंतर मला आली ओव्हरऑल रिॲक्शन इन द सेल. सो ओव्हरऑल दिसताना कसं दिसेल? वॉटर मॉलिक्युल्स प्लस क्लोराइड आयन्स गिव्स 2OH मायनस. हे 2OH मायनस आहे, म्हणजेच काय आहे? ॲक्वियस सोल्युशनचा भाग आहे. खाली कंटेनर मध्ये कोण राहिला? OH मायनस राहिले. H2 गॅस रिलीज झाला, O2 गॅस रिलीज झाला. आता O2 कुठून रिलीज झालाय? कॅन यू चेक इट आउट? ओके, O2 नाही, Cl2 लिहायला पाहिजे मी. 2OH मायनस H2 and I should write Cl2. सो Cl2 गॅस रिलीज झालाय एनोड कडे, H2 गॅस रिलीज झालाय कॅथोड कडून, आणि हे अजूनही तुमच्या सोल्युशन मध्ये म्हणजे तुमच्या कंटेनर मध्ये आहे. अजून कोण आहे का कंटेनर मध्ये? आठवा, कॅथोड बद्दल शिकताना तुम्ही 2 रिॲक्शन्स लिहिल्या. कॅथोडची ही एक रिॲक्शन होती की जी जिंकली म्हणून ओव्हरऑल मध्ये आली, पण जी हारली ती रिॲक्शन आपण असं म्हटलं होतच नाही. होतच नाही म्हणजे Na+ चा Na होत नाही. Na+ ॲज इट इज तुमच्या कंटेनर मध्ये राहिला. ही रिॲक्शन होत नाहीये ना पुढे, म्हणजे Na+ आहे असा कंटेनर मध्ये आणि OH- पण आता नवीनच कंटेनर मध्ये तयार झाला. सो कंटेनर मध्ये दिसताना आता काय दिसायला पाहिजे? एनोड, कॅथोड, रफ इमेज काढली आहे, बॅटरी. त्याच्यानंतर तुमच्या एनोड कडून काय रिलीज होणार आहे बघा? एनोड इज रिलीजिंग क्लोरीन गॅस, कॅथोड इज रिलीजिंग हायड्रोजन गॅस, आणि खाली कोण आहे? Na+ OH-. सो Na+ and OH- काय तयार होईल? Na+ इन ॲक्वियस सोल्युशन. जेव्हा चार्ज असतो, ज्यांच्यावर चार्ज आहे त्यांच्या बेसला AQ लिहायचं म्हणजे ॲक्वियस. OH- पण ॲक्वियस असणार आहे. दिस विल गिव्ह यू NaOH. सो लक्षात आलं? आपण सुरुवात केलेली NaCl प्लस वॉटर, आणि आपल्याला 3 प्रॉडक्ट भेटले त्यापासून. ऑक्सिजन गॅस, क्लोरीन गॅस, हायड्रोजन गॅस, क्लोरीन गॅस and NaOH. सो ही सुद्धा एक नॉन स्पॉन्टॅनियस रिॲक्शन होती. आता तुम्हाला जर मी ग्लास दिला आणि ग्लासमध्ये मिठाचं पाणी दिलं, 10 वर्ष 1,00,000 वर्ष जरी बसला तरी ते मिठाचं पाणीच असणार. पण जसं तुम्ही वरून बॅटरीचा सोर्स देताय, काय होतंय? या रिॲक्शन्स होतील
आणि तो जो मिठाचं पाणी आहे ते तुटेल त्याच्या कंपोनंट्समध्ये, क्लोरीन गॅस, हायड्रोजन गॅस अँड देन युअर NaOH बनेल. गॉट इट? सो आपण एक न होणारी रिॲक्शन अशी केली जस्ट बाय गिव्हिंग करंट. सो इथं सुद्धा इलेक्ट्रिक करंट इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. सो दिस वॉज ऑल अबाउट ॲक्वियस NaCl. खरं तर खूप मोठं नाही आहे, तुम्ही पहिल्यांदा शिकताय त्यामुळे तुम्हाला मोठं वाटतं. तुम्ही काय करणार, पहिला ही डायग्राम काढायची, त्यानंतर या साईडला लिहिलेलं ते जे काही कन्स्ट्रक्शन होतं ते कन्स्ट्रक्शन लिहायचं. देन यू शुड स्टार्ट डायरेक्टली की काय ॲनोडवरती काय रिॲक्शन्स होत आहेत आणि कॅथोडवरती काय होत आहेत. पण पहिलं कुणाला लिहायचं, पहिलं कॅथोडिक कंपार्टमेंट लिहा, कारण जी तिथं खरी जिंकली आहे तीच रिॲक्शन जिंकली आहे. पण ॲनोडवरती वॉटर जिंकून सुद्धा हारल्यासारखं आहे, म्हणून ॲनोडची नंतर लिहायची. मग ओव्हरऑल रिॲक्शन्सच्या खाली लिहायचं कोण कुठून रिलीज झालाय. क्लोरीन गॅस कुठे आहे, इथे ॲनोडवरून आलाय. हायड्रोजन गॅस इथे आहे, कॅथोडवरून रिलीज होईल. मग हे कुठे आहे, तर हे तुमच्या बीकरमध्ये. सिमिलरली कॅथोडवर अजून एक रिॲक्शन होणार होती पण झाली नाही, म्हणजे Na+ and Cl-, Na+ and Cl- मधला Cl- तर रिॲक्शन करतोय, पण Na+ अजूनही रिॲक्शन करत नाही, म्हणजे तो अजूनही कंटेनरमध्ये. सो हा Na+ आणि हा OH- NaOH तयार करते. आय होप क्लिअर असेल. एकदा स्क्रीनशॉट करा. ओके, या लेक्चरच्या कमेंट सेक्शनमध्ये मला जराशा जेन्युइन कमेंट्स हवेत की तुम्हाला इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस NaCl समजले की नाही. इफ समजलं असेल तर लेट मी नो युअर फिलिंग्स की तुम्हाला ते आन्सर स्वतःहून लिहिता येतं का. समजलं असेल तर अंडरस्टूड म्हणून कमेंट करा. नसेल समजलं तर अजून काय चेंजेस केले पाहिजे लेक्चरमध्ये ते एकदा कमेंटमध्ये सांगा. आणि शेअर अ लेक्चर टू ऑल दोज स्टुडंट्स हू वुड लव टू स्टडी केमिस्ट्री इन मराठी. ओके, सो भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच.